विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आपलं जे प्रकरण दुसरं आहे, भारतातील बँक व्यवसाय, ह्या प्रकरणामधील भारतीय बँकांची रचना आणि व्यापारी बँका ज्या आहेत हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रकरण आहे भारतातील बँक व्यवसाय. मग विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या बाबतीत किंवा बँक व्यवसायाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण सांगू शकतो की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँका ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका ज्या आहेत त्या बजावत असतात. किंवा विद्यार्थी मित्रांनो, ह्या बँकांचा उल्लेख आपण असा करू शकतो की शरीरातील रक्तवाहिन्यांसारखं त्यांचं कार्य आहे किंवा त्यांचं महत्त्व जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या बँका काय करतात की लोकांच्या ठेवी ज्या आहेत त्या स्वीकारतात, त्यांचं रक्षणही करतात आणि त्यांनी मागता क्षणी जे आहे त्या त्यांना उपलब्धही करून देतात. असं महत्त्वपूर्ण काम जे आहे ते बँकांकडनं केलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कर्जाचा पुरवठा जो आहे तोही बँकेकडनं केला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, बँका ज्या आहे म्हणजे एकच बँक जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारचं कार्य देखील करू शकते. त्यामुळे बँकांचं प्रमुख कार्य आधारभूत धरून वर्गीकरण करावं लागतं. मग असं वर्गीकरण स्थूलमानाने असेल तरी देखील बँका आणि बँकिंग यांची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरत असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, बँकेचे कार्यानुसार जर वर्गीकरण केलं तर आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये व्यापारी बँका आहे, शेतकी बँका, सहकारी बँका, भूविकास बँका, ग्रामीण बँका, विनिमय बँका, बचत बँका, औद्योगिक बँका आणि त्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बँका यांचा समावेश होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे जर मालकीनुसार किंवा मालकी हक्कानुसार जर ह्या बँकांचं वर्गीकरण केलं तर आपण सांगू शकतो की सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे, खाजगी बँका, परदेशी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका असे 5 प्रकार जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो पडतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे जो तक्ता दाखवलेला आहे हा तक्ता आहे भारतीय बँकांची रचना. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या तक्त्यावरतून तुम्हाला लक्षात येईल की भारतीय बँकांची रचना जी आहे ती कशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील बँका ज्या आहेत त्या बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती करत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतीय बँकेची रचना जर बघायची झाली तर आपल्याला इथे असे सांगता येईल की भारतीय बँकांचे जे वर्गीकरण आहे ते व्यापारी बँका आहे, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड आणि विकास बँका यांच्यामध्ये केलं जातं. आणि उर्वरित रचना जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या तक्त्यामध्ये बघून लक्षातच येईल. आणि यातील प्रत्येक बँकेचा जो प्रकार आहे त्या बँकेची कार्य काय आहे ती आपण ह्या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी भारतीय बँक व्यवसायाची रचना बघत आहोत त्या रचनेमधील एक एक बँक जी आहे किंवा बँका ज्या भागांमध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत त्यातील एक एक बँक जी आहे तिचा आपण सविस्तर अभ्यास करूया. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण व्यापारी बँका जी आहे तिचा सविस्तर अभ्यास करूया. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका ज्या आहेत त्या बँका जास्तीत जास्त नफा मिळवणे आणि बँकेचे जे ठेवीदार आहेत त्यांना उत्तम सेवा ज्या आहेत त्या पुरविणे ह्या उद्देशाने ह्या बँका ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका काय करतात की लोकांकडील जी बचत आहे ती बचत ठेवीच्या स्वरूपात जी आहे ती गोळा करणं असेल किंवा ती आकर्षित करणं असेल आणि आणि हीच बचत जी आहे ती उद्योग आणि व्यवसायाला जी गरज आहे कर्जाची ती कर्ज म्हणून देण्याचं कार्य जी आहे ती व्यापारी बँक करत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बँकांचे भारतीय व्यापारी बँक व विदेशी व्यापारी बँक असं वर्गीकरण जे आहे ते केलेलं दिसून येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका काय करतात की लोकांकडून निरनिराळ्या खात्यांवर ठेवींच्या स्वरूपामध्ये पैसे जे आहे ते गोळा करतात किंवा स्वीकारतात
आणि महत्त्वाचं म्हणजे ती सुरक्षित ठेवण्याची हमी देखील देतात. मग या ठेवी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी बँकेचा ठेवीदार मागेल त्याच क्षणी परत करायच्या देखील त्यांना असतात. मग काही ठेवी ज्या आहेत ते विद्यार्थी मित्रांनो विशिष्ट मुदत संपल्यानंतर परत करायच्या असतात. मग ठेवी म्हणून जी रक्कम ठेवलेली आहे किंवा ठेवी म्हणून जमा झालेला पैसा आहे, या बँका जो गरजू व्यक्ती आहे त्यांना कर्ज म्हणून देण्यासाठी वापरतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या या ग्राहकांनी किंवा ठेवीदारांनी मागणी केल्याबरोबरच बऱ्याच ठेवी ज्या आहेत त्या बँकेला परत करायच्या असल्यामुळे फक्त अल्पमुदतीची कर्ज जी आहे ती ह्या बँकेकडनं दिली जातात. आणि पैशाची इतर किंवा बँकेची जी ठेवी आहे त्या इतर काही गुंतवणूक केल्यास तीही अल्पमुदतीकरताच ह्या बँकेकडनं केली जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामुळे गरज असल्यास अल्पमुदतीचा रोख पैसाही उभा करता येतो. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे व्यापारी बँकांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण समूहानुसार किंवा गटानुसार केलं जातं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बँका ज्या क्षेत्र गटातील आहेत त्यानुसार त्यांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँका असं व्यापारी बँकांचं सर्वसाधारणपणे वर्गीकरण केलं जातं. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर ओळख करून घेऊया सार्वजनिक क्षेत्रातील बँका. मग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकतो की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं वर्गीकरण जे आहे ते 2 गटांमध्ये केलं जातं. त्यामध्ये भारतीय स्टेट बँक व तिच्या संलग्न किंवा समूह बँका. पण अलीकडील विद्यार्थी मित्रांनो सुधारणांच्या काळामध्ये वित्तीय आणि बँकिंग सुधारणांच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेच्या संलग्न किंवा समूह बँकांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं वर्गीकरण आहे. त्यानंतर आहे खाजगी क्षेत्रातील बँका. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असल्याने सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राच्या विकासालाही संधी देण्यात आलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या बँकांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी भागधारकांकडून केलं जातं त्या बँकांना खाजगी बँका असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, खाजगी बँकांवर खाजगी भागधारकांची पूर्णपणे मालकी असते. आणि या बँका ज्या आहेत त्या सुरू करण्यासाठी त्यांची रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी असणं जे आहे ते आवश्यक असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे सांगू शकतो की खाजगी बँकांवर रिझर्व्ह बँकेचं वर्चस्व जे आहे ते निर्माण होत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल विदेशी बँका. विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँकांचं मुख्य कार्यालय जे आहे ते भारताबाहेर आहे आणि त्यांच्या भारतातील शाखांवर संबंधित देशाचं नियंत्रण असतं अशा बँकांना आपण विदेशी किंवा परकीय बँका असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या बँका काय करतात की आयात निर्यात व्यापाऱ्यांना विदेशी चलनाच्या स्वरूपात कर्ज पुरवठा करणं आणि 2 देशांच्या चलनाची अदलाबदल करणं हे महत्त्वाचं कार्य जे आहे ते ह्या बँकांकडनं पार पाडलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांची इतर सर्व प्रकारची कामे देखील विदेशी बँका ज्या आहेत त्या करताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यापारी बँकांची जी कार्य आहेत ती समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपण बघितलं तर व्यापारी बँका ज्या आहेत त्या अनेक प्रकारचे कार्य जे आहे ते पार पाडताना आपल्याला दिसतात. मग विद्यार्थी मित्रांनो, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं हे 2 महत्त्वाची कार्य जी आहे ती व्यापारी बँकांकडनं पार पाडली जातात. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका काय करतात की लोकांनी ज्या बचत केलेल्या आहेत त्या बचत ज्या आहे त्या ठेवींच्या स्वरूपात स्वीकारणं, त्यानंतर त्या सुरक्षित ठेवणं आणि मागता क्षणी त्या परत करणं, त्याचप्रमाणे लोकांच्या बचती जे आहे त्या गुंतवणुकीमध्ये परिवर्तित करण्याचं काम जे आहे ते महत्त्वपूर्ण काम जे आहे ते व्यापारी बँकांकडनं पार पाडलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकेची जी कार्य आहेत ती 2 भागांमध्ये विभागलेली आपल्याला इथे दिसून येतात. एक आहे प्राथमिक कार्य आणि दुसरं आहे दुय्यम कार्य. त्यात विद्यार्थी मित्रांनो हे प्राथमिक कार्य आपण बघूया.
प्राथमिक कार्यांमध्ये व्यापारी बँकेचं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणं. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकेचं हे महत्त्वाचं आणि प्रमुख कार्य आहे की ठेवी स्वीकारणं. म्हणजे व्यापारी बँका विद्यार्थी मित्रांनो ह्याच उद्देशाने स्थापन झालेल्या होत्या की लोकांना बचतीच्या सवयी लावणं आणि त्यांची बचत केलेली रक्कम जी आहे ती ठेवींच्या स्वरूपात जी आहे ती स्वीकार करणे. म्हणजेच काय की ठेवी गोळा करण्याच्या उद्देशानेच ह्या बँका ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे व्यापारी बँका काय करतात की लोकांच्या ठेवी स्वीकारतात, त्या सुरक्षित ठेवणं आणि त्यांनी मागता क्षणी ते परत करणं हे व्यापारी बँकांचं कार्य आहे. मग ह्या ठेवी ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठेवींवरती व्याजाच्या रूपात त्यांना काही परतावा देखील दिला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांकडनं जमा केल्या जाणाऱ्या ह्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी कुठल्या कुठल्या असतात? चालू ठेवी असतात, बचत ठेवी असतात आणि काही मुदत ठेवी असतात आणि काही ज्या आहेत त्या आवर्ती ठेवी असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही फ्लेक्झी डिपॉझिट देखील असतात. मग विद्यार्थी मित्रांनो त्यातला एक आपण बघूया. ह्या ठेवींमध्ये चालू ठेव जी आहे किंवा चालू खातं ज्याला आपण असं म्हणतो, हे चालू खातं जे आहे ते दैनंदिन व्यवहार करणारे जे मोठे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, सरकारी खाती असतील किंवा सार्वजनिक संस्था आहेत इत्यादींसाठी उपयोगात जी आहे ती येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, ठेवींच्या या प्रकारामध्ये बँकेच्या कामकाजाच्या वेळेत खात्यावर केव्हाही वाटेल तेव्हा आणि वाटेल तितकी रक्कम आणि वाटेल तितक्या वेळा जी आहे ती काढता येते आणि जमा करते. म्हणजे दैनंदिन व्यवहार जे आहे ते पार पाडण्यासाठी जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी चालू ठेवी किंवा चालू खातं जे आहे ते काम करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल बचत खाते किंवा बचत ठेवी. मग विद्यार्थी मित्रांनो, जे मध्यमवर्गीय लोकसंख्या आहे किंवा लोक आहेत त्यांना बचतीच्या सवयी लागाव्या आणि ही बचत जी आहे ती एकत्र करण्याच्या उद्देशाने व्यापारी बँकेने हे बचत खातं जे आहे ते सुरू केलेलं आहे. मग बचत खात्याचा उपयोग जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो लहान ठेवी ठेवणाऱ्या मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना होत असतो की ज्यांचं उत्पन्न कमी असतं आणि त्यामुळे बचत देखील जी आहे ती मर्यादित असते. मग अशा लोकांना बचत खात्याचा उपयोग प्रामुख्याने जो आहे तो होताना आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये व्यापारी असतील, पगारदार असतील, किरकोळ व्यापारी असतील किंवा स्थिर उत्पन्न गटातील लोकांकडून या खात्यावर ठेवी ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या खात्यावर एका दिवसात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत किती वेळा पैशाचा भरणा जो आहे तो करण्यात येतो, परंतु खात्यावर पैसे काढण्यासाठी मात्र काही बंधने जी आहे ती बँकांनी घातलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल मुदत ठेवी. विद्यार्थी मित्रांनो, मुदत ठेवी याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल की विशिष्ट मुदतीसाठी ह्या खात्यावर काही रक्कम जी आहे ती ठेवली जाते. मग विद्यार्थी मित्रांनो, या खात्यावरील ठेवीची मुदत जी आहे ती मुदत काही दिवसांपासून ते 5 ते 7 किंवा त्यापेक्षा 10 वर्ष जी आहे ती इतकी असू शकते. मग ह्या प्रकारच्या ठेवींमध्ये विद्यार्थी मित्रांनो ठेवलेली ठेव जी आहे किंवा पैसा जी आहे ती मुदत जी आहे ती संपल्याशिवाय मात्र काढता येत नाही. ह्या ठेवींवरती बँकांकडनं व्याज जे आहे ते मात्र दिलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ठेवीचा पुढचा प्रकार आपल्याला सांगता येईल आवर्ती ठेवी, ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट किंवा RD असं म्हणत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आवर्ती ठेवी ज्या आहे त्या बचत ठेव आणि मुदत ठेव यांचा सुवर्ण मध्य जो आहे तो आपल्याला म्हणता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठेवीच्या प्रकारामध्ये ठेवीदार दरमहा किंवा विशिष्ट अवधीसाठी एक विशिष्ट रक्कम जी आहे ती खात्यामध्ये जमा करत असतो. मग विशिष्ट मुदत संपल्यानंतर बँका खात्यात जमा असलेली रक्कम जी आहे ती व्याजासकट जी आहे ती ठेवीदाराला देत असते. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की फ्लेक्झी डिपॉझिट. फ्लेक्झी डिपॉझिट हे जे आहे ते नवीन प्रकारचं खातं जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल. मग या प्रकारामध्ये बचत खातं, चालू खातं आणि मुदत खातं यांचे एकत्रित फायदे जे आहे ते बँकेच्या ठेवीदाराला किंवा ग्राहकाला विद्यार्थी मित्रांनो मिळतात.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या ज्या प्राथमिक कार्याचा दुसरा प्रकार आहे कर्ज अग्रिमे देणे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये सांगता येईल की जे कर्ज अग्रिमे देणं आहे, मग व्यापारी बँकांकडून दिल्या जाणारे जे कर्ज आहे त्या कर्जाचे काही प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतात. त्यातला पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल अधिकर्ष सवलत. मग विद्यार्थी मित्रांनो, अधिकर्ष सवलत म्हणजे काय की ठेवीदाराला आपल्या खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा एका ठराविक मर्यादेपर्यंत जास्त रक्कम काढण्याची बँकेने दिलेली सवलत होय. मग ही अधिकर्ष सवलत जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती ह्या बँकेकडनं दिली जाते. दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल रोख कर्ज सवलत. मग विद्यार्थी मित्रांनो, बँकेचा जो ठेवीदार आहे किंवा ग्राहक आहे त्या ग्राहकाला त्याची जी आर्थिक गरज आहे ती भागवण्यासाठी एक ठराविक रकमेपर्यंत रोख स्वरूपात रक्कम जी आहे ती कर्ज म्हणून बँकेकडनं दिली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल हुंड्या स्वीकारणे आणि वटविणे. विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्यांमध्ये जी वस्तूंची देवाणघेवाण किंवा त्यांच्यामध्ये जे व्यवहार देवाणघेवाणीचे होत असतात ते सगळेच्या सगळे व्यवहार जे आहे ते रोख स्वरूपात होतात असं नाही, तर काही व्यवहार जे आहे ते उधारीने होतात आणि त्यातून विद्यार्थी मित्रांनो हुंड्यांची निर्मिती जी आहे ती होत असते. मग ह्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये पैशाची हमी म्हणून माल विकणारा हा खरेदीदारावर तेवढ्याच रकमेची जी आहे ती हुंडी काढत असतो आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ठरलेल्या मुदतीनंतर उल्लेखित केलेली रक्कम देण्याचे वचन हुंडी काढणाऱ्याला देत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल मुदती कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कर्जाचा प्रकार आहे किंवा कर्ज देण्याचा प्रकार आहे याच्यामध्ये बँक जी आहे तिच्या ठेवीदाराला किंवा कर्जदाराला काही विशिष्ट रक्कम जी आहे ती एका ठराविक मुदतीसाठी कर्ज म्हणून देत असते आणि यामध्ये कर्जदाराला कर्ज म्हणून मंजूर केलेली जी रक्कम असते ती त्या बँकेच्या त्या कर्जदाराच्या चालू किंवा बचत खात्यावर बँकेकडनं जमा करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकेच्या कार्याचं जे दुसऱ्या भागात आपण वर्गीकरण केलेलं आहे ज्याला आपण दुय्यम कार्य म्हटलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, बँका ज्या आहेत त्या ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या व्यतिरिक्तही काही महत्त्वपूर्ण कार्य जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडताना दिसतात, ज्याचा उल्लेख आपण दुय्यम कार्य म्हणून करतो. तर त्या दुय्यम कार्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कार्य सांगता येईल ग्राहकांचा प्रतिनिधी किंवा हस्तक म्हणून कार्य करणे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आत्ताच्या आधुनिक काळात जर बघितलं तर व्यापारी बँका जे आहेत त्यांचा ग्राहक किंवा ठेवीदार जे आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून काही कार्य किंवा काही जबाबदारी जी आहे ती पार पाडताना आपल्याला दिसते. मग विद्यार्थी मित्रांनो, बँका ज्या आहेत त्या बँका त्यांच्या ग्राहकांच्या वतीने ग्राहकांचा प्रतिनिधी या नात्याने काय करत असतात की कंपन्यांचे भाग शेअर्स असतील किंवा कर्ज रोखे असेल त्यांची खरेदी विक्री करणं असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देणं असेल, ग्राहकांचा विश्वस्त म्हणून कार्य करणं असेल किंवा ठेवीदारांची नियमित स्वरूपाची देणी जी आहे ती भागवणं असेल, आर्थिक व्यवहारांमध्ये खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे अशी विविध प्रकारची कार्य जी आहे ती ह्या बँकांकडनं विद्यार्थी मित्रांनो केली जातात. त्यानंतर पुढचं कार्य दुय्यम कार्यामध्ये आपल्याला सांगता येईल खातेदारांसाठी उपयुक्त सेवा कार्य. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका ज्या आहेत त्या व्यापारी बँका त्यांच्या फक्त ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य करणं याच्या व्यतिरिक्तही काही कार्य जी आहे ती बँकेकडनं केली जातात की जी खातेदाराच्या किंवा ठेवीदाराच्या बाजूने जर विचार केला तर ती अतिशय उपयुक्त सेवा असते. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की जे बँकेचे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचा सांभाळ करणं असेल, बँक हमीपत्र देणं असेल, प्रवासी चेक देणं, परकीय चलनाचे व्यवहार करणे, भाग विमेकरी म्हणून कार्य करणे, बाजार संशोधन व व्यावसायिक आकडेवारी जी आहे ती गोळा करणं असेल, त्यानंतर सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते देणं इत्यादी कार्य जी आहे ती कार्य ह्या व्यापारी बँकेकडनं पार पाडली जातात.
मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्यापारी बँक जी आहे ती प्राथमिक आणि दुय्यम प्रकारची कार्य जी आहे ती करताना आपल्याला अर्थव्यवस्थेत दिसून येतात.